बघा आता आज आपला डाटा ट्रान्सफर ग्रुप चालू करायचा. तर जसं मी तुम्हाला सांगितलं ना, मायक्रो कंट्रोलर मध्ये खूप सारे ग्रुप आहेत. त्यातला पहिला ग्रुप म्हणजे डाटा ट्रान्सफर आहे. तर प्रत्येक एका ग्रुपमध्ये मिनिमम 25 to 30 इन्स्ट्रक्शन्स अवेलेबल. त्यातल्या आता मी काय जवळपास 15 इन्स्ट्रक्शन इथं लिहिल्यात. ह्या फक्त डाटा ट्रान्सफर ग्रुप आहे. तर डाटा ट्रान्सफर ग्रुप म्हणजे काय, मायक्रो कंट्रोलर मध्ये डाटा ट्रान्सफर केला जातो. जसं मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये खूप सारे मेमरी लोकेशन आहे, खूप सारे रेजिस्टर्स आहेत, तर खूप सारे SFRs आहेत. मग डाटा कसा ट्रान्सफर करायचा, तर ह्यासाठी त्याला स्पेसिफिक ॲड्रेस द्यावा लागतो. मग त्या स्पेसिफिक ॲड्रेसवर मग त्याला समजतं डाटा कुठून घ्यायचा आहे, कुठं लोड करायचा आहे, कुणी पॉईंट आउट केलेला आहे, डाटा इमिजिएट आहे का, डाटा इनडायरेक्ट आहे का डायरेक्ट आहे. जे काही आपण काल ॲड्रेसिंग मोड घेतले त्याच्यावरून तो आयडेंटिफाय करतो की टाईप ऑफ डेटा कसा तो कुठं ट्रान्सफर करायचा. ठीक आहे. आता याच्यामध्ये पहिली इन्स्ट्रक्शन आहे MOV A, RN चा अर्थ होतो की नंबर ऑफ रेजिस्टर्स, म्हणजे R0 पासून तर R7 पर्यंत जेवढे रेजिस्टर्स आहेत त्याला म्हणायचं RN. तर तुम्ही RN मध्ये कोणताही रेजिस्टर यूज करू शकता. तर ह्याच्यामध्ये आपल्याला याचं मिनिंग काय आहे, तर याचं ऑपरेशन लिहिताना आपण असं लिहिणार, हे ऑपरेशन म्हणायचं याला. त्याचं मिनिंग काय आहे की द डेटा ऑफ RN इज लोडेड इन A. म्हणजे ऑपरेशन लिहिताना कसं लिहिणार आहे तुम्ही, याचं ऑपरेशन लिहिताना कसं लिहिणार तुम्ही, RN चा डाटा कशामध्ये लोड झाला, A मध्ये लोड झाला. ठीक आहे. मग याच्यामध्ये RN म्हणजे काय, नंबर ऑफ रेजिस्टर्स. म्हणजे आता आपण पाहिलं बँक 1 बँक 2 मध्ये सगळीकडे रेजिस्टर्स किती असतात, R0 पासून R7 पर्यंत. तर यातला कोणताही रेजिस्टरचा डाटा कुठे जाणार आहे तुमचा, A मध्ये. हे झालं ऑपरेशन. तर डाटा मूव्ह करणे म्हणजे काय करणे, तर समजा रेजिस्टर, समजा मी असं एक्झाम्पल घेतलं, मूव्ह A, R0 असं एक्झाम्पल घेतलं. याच्यामध्ये बघा एक्झाम्पल लिहिताना कसं लिहायचं जेणेकरून तुम्हाला मार्क मिळतात आणि तुम्हाला समजतं पण आपण काय करतोय. आता ह्या सोप्या इन्स्ट्रक्शन जसं आपण पुढे जाऊ तसं थोड्याशा त्या अवघड होत जाणार आहे. ठीक आहे. आता समजा मी असं घेतलं बिफोर एक्झिक्युशन, हे शॉर्टकट आहे. बिफोर एक्झिक्युशन म्हणजे एक्झिक्युशन होण्याच्या आधीची कंडिशन काय असणार आहे. जसं आता इथं याचं मिनिंग काय आहे, RN चा डाटा कुठं जाणार आहे, A मध्ये. A म्हणजे काय, अक्युमुलेटर. मग आता समजा बिफोर एक्झिक्युशन A मध्ये डाटा काय तुमचा एम्प्टी आहे, म्हणजे डाटा काहीच नाहीये सध्या. आणि R0 मध्ये डाटा समजा तुमचा आहे 67 डाटा आहे. ठीक आहे. मग आता काय होणार, हे बिफोर एक्झिक्युशनची कंडिशन आहे. आफ्टर एक्झिक्युशन काय होणार आहे, आफ्टर एक्झिक्युशन A मध्ये डाटा काय येईल तुमचा 67 येईल आणि R0 मध्ये पण काय राहणार आहे 67. हा परत कट कॉपी करत नाही, हा कॉपी पेस्ट करतो. म्हणजे फक्त पूर्वीचा डाटा दुसरीकडे फक्त लोड होतो, पूर्वीचा डाटा कट होत नाही. तर ह्याच्यामध्ये ऑपरेशन काय झालं, RN चा डाटा कुठं गेला, A मध्ये गेला. बिफोर एक्झिक्युशन अशी कंडिशन होती, आफ्टर एक्झिक्युशन अशी कंडिशन झाली. समजलं का. आता मला सांगा ही इन्स्ट्रक्शन किती बाईट असेल. बाईट म्हणजे मी तुम्हाला काय शिकवलं बघा, साईज ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजे बाईट. आता ही इन्स्ट्रक्शन अशी आहे की ह्या इन्स्ट्रक्शनचा एवढा अपकोड त्याला मिळाला. अपकोड म्हणजे काय, ऑपरेशन कोड. प्रत्येक इन्स्ट्रक्शन सेटला नाही का अपकोड असतो. तो काय करतो, इथं समजा ह्या इन्स्ट्रक्शनचा कोड काय समजा 01 आहे. एकदा का त्याला 01 मिळाला तो काय करतो, त्याला हे समजत नाहीये R0 चा डाटा A मध्ये टाकायचं, ह्याचं त्याला नॉलेज नाहीये. त्याला फक्त काय कळतंय, कोड कळतोय. मग त्याला हा कोड मिळाला, तो बाय डिफॉल्ट काय करणार, R0 चा डाटा कुठं लोड होणार, A मध्ये. तर ह्याचं मिनिंग आपल्याला समजतंय की R0 चा डाटा कुठं लोड होणार आहे, A मध्ये. पण त्याला हे काही समजत नाही. त्यासाठी स्पेसिफिक कोड त्याला प्रोव्हाइड केलेले आहेत आणि तो पहिलं काम काय करतो, अपकोड फेचिंग करतो, म्हणजे अपकोड घेतो. जेव्हा त्याला अपकोड मिळतो त्यावेळेस त्याला कळतं की डाटा फ्रॉम R0 टू A काय करायचं आहे, लोड करायचं आहे. ठीक आहे. मग अपकोड फेचिंग साठी 1 बाईट घेणार. ठीक आहे. म्हणजे एक इन्स्ट्रक्शन किती बाईट झाली तुमची, 1 बाईट इन्स्ट्रक्शन. आता नंबर ऑफ बाईट कशा ठरवायच्या, जर डाटा तुमचा व्हेरिएबल असेल तर नंबर ऑफ बाईट्स काय होतात तुमचे, चेंज होतात. इथे तुम्हाला डाटा दिसतोय का कुठं, डाटा आपल्याला माहिती का, मी तुम्हाला एक्झाम्पल दिलंय का R0 मध्ये डाटा 67 आहे. पण तुम्हाला असं काही दिसतंय का, इथं मी अशी इन्स्ट्रक्शन दिली मूव्ह A, R0, ह्याच्यामध्ये तुम्हाला डाटा कुठं दिसतोय का, आता
नाही. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही अशी इन्स्ट्रक्शन देणार तेव्हा तो कंपल्सरी काय घेणार, अपकोड ऑफ दॅट इन्स्ट्रक्शन फेच करणार आणि जेव्हा त्याला अपकोड मिळेल त्यावेळेस तो डायरेक्टली ऑपरेशन काय करणार, परफॉर्म करणार. त्याला म्हणायचं 1 बाईट इन्स्ट्रक्शन. म्हणजे ही इन्स्ट्रक्शन किती बाईट झाली, 1 बाईट. आता तुम्हाला एक्सप्लेन करताना कसं एक्सप्लेन करायचंय, पेपरला प्रश्न येतो, एक्सप्लेन कोणती एक इन्स्ट्रक्शन देतात आणि एक्सप्लेन करा विचारतात. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा एक्सप्लेन काय करायचं, तर पहिली इन्स्ट्रक्शन तुम्ही लिहिणार. समजा अशी मी इन्स्ट्रक्शन लिहिली, असं तुम्हाला विचारलं की एक्सप्लेन दिस इन्स्ट्रक्शन, ठीक आहे. तर पहिली स्टेप हे लिहायचं. दुसऱ्या स्टेप मध्ये ऑपरेशन लिहायचं. ऑपरेशन म्हणजे काय की ऑपरेशन काय होणार आहे, म्हणजे डाटा तुमचा आर्यनचा डाटा कुठे लोड होणार आहे, ए मध्ये होणार आहे. हे झालं ऑपरेशन. नंतर काय लिहायचं, डिस्क्रिप्शन लिहायचं. डिस्क्रिप्शन मध्ये लिहिताना काय लिहायचं की आता तुम्ही म्हणणार कंटेंट ऑफ आर्यन इज लोडेड इन ए. हे झालं तुमचं डिस्क्रिप्शन. तुम्ही तुमच्या भाषेत लिहू शकता, ह्याला काय रिस्ट्रिक्शन नाहीये, फक्त ते त्यांना कळायला पाहिजे की ह्याचं मिनिंग काय आहे. आता बऱ्याच वेळा मुलांना असं वाटतं ए चा डाटा इकडे जातो, पण हे ऑपरेशन रिव्हर्स आहे, नेहमी लक्षात ठेवा. बऱ्याच मुलांचा ए चा डाटा, काही मुलं असं पण करतात चुकून, ह्याचं मिनिंग काय होणार, चेंज होणार. हा सोर्स असतो, हा काय असतो, डेस्टिनेशन असतं, ठीक आहे. मग आता इथं तुम्ही डिस्क्रिप्शन काय, तुम्ही तुमच्या जसं तुम्हाला सुटेबल वाक्य असतील तसं तुम्ही लिहू शकता. इथं लिहू शकता डेटा कंटेंट ऑफ आर्यन इज लोडेड इन ए. हे झालं डिस्क्रिप्शन. नंतरचा ब्लॉक असतो तुमचा नंबर ऑफ बाईट्स. नंबर ऑफ बाईट्स म्हणजे ह्या इन्स्ट्रक्शनला किती साईज आहे इन्स्ट्रक्शनची, तर ती कशी ठरवणार, तसं मी आता सांगितलं. नंबर ऑफ बाईट्स कसे ठरवणार, इट रिक्वायर्स 1 मेमरी लोकेशन. म्हणजे तो काय करतो, फक्त अपकोड घेतो, ऑपरेशन परफॉर्म करतो. मग तो किती लोकेशन घेणार आहे, 1. म्हणून इन्स्ट्रक्शन किती झाली, 1 बाईट झाली, ठीक आहे. मग इथं तुम्ही लिहिणार नंबर ऑफ बाईट्स इज 1, ठीक आहे. नंतर काय नेक्स्ट आहे तुमचं एक्झाम्पल लिहायचं असतं तुम्हाला. तर हे एक्झाम्पल जसं मी दिलंय तसं तुम्हाला लिहायचंय. तर इथं तुम्ही काहीही लिहू शकता. समजा तुम्हाला एखादा मुलगा 45 लिहिल, एखादा 85 लिहिल, एखादा 90 लिहिल, किंवा आता हेक्स नंबर पण तुम्ही यूज करू शकता. मी इथं AB पण लिहू शकते. जो तुम्हाला आकडा आठवेल, जो काही तुम्हाला ऑपरेशन आठवेल ते तुम्ही इथं लिहू शकता. याला काही रिस्ट्रिक्शन नाहीये. फक्त तुम्हाला एक्झाम्पल एक्सप्लेन करायचं की ह्याचं ऑपरेशन काय, येतंय का लक्षात. तर हे सगळं ह्याला 4 मार्क आहेत, कळलं. आता हेच मी नाही का वहीमध्ये लिहून देताना असं लिहून दिलंय. इथं असं आपण कॉलम तयार केलेत, 1 2 3 4 आणि 5. तर इथं पहिल्यांदा लिहिलंय नेम ऑफ इन्स्ट्रक्शन. समजा इथं नेम ऑफ इन्स्ट्रक्शन आहे, इथं तुमचं ऑपरेशन आहे, इथं तुमचं डिस्क्रिप्शन आहे, इथं नंबर ऑफ बाईट्स आहे आणि इथं तुमचं एक्झाम्पल आहे. तर इन्स्ट्रक्शन कशी वाचायची, अशी आडवी वाचायची. म्हणजे एका पानावर जवळपास 5-7 इन्स्ट्रक्शन बसतात आणि तुम्हाला अभ्यास करताना पण ते सोपं जातं. पटापटा इथून स्टार्ट करायचं, इथपर्यंत जायचं. असं जर तुम्ही सेपरेट लिहित बसला तर खूप पेजेस पण लागतात आणि तुम्ही फायनली कन्फ्युज होतात. आपल्या आता पहिलीच इन्स्ट्रक्शन चालू, अशा खूप इन्स्ट्रक्शन आपल्या शिकायच्या. म्हणून नाही का शक्यतो असे पेजेस तुमच्या वहीमध्ये आणि लिहा तुम्ही ते. मी तुम्हाला हे दिलेलं आहे, नोट्स दिलेल्या आहे, PDF दिलेली, पण त्या PDF वर अवलंबून नका राहू. त्याच्याऐवजी तुम्ही लिहा ते. मला सांगायचं काय की तुम्ही हे लिहिलं तर तुम्हाला, आणि हा विषय खूप छान आहे, समजतो, एवढं काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त थोडंसं सुरुवातीला ते जरा तुम्ही टप्प्यात येईपर्यंत थोडासा वेळ लागतो. एकदा की तुम्ही टप्प्यात आला की तुमचं हे जे आहे आपला मेंदू चालायला लागतो, आपल्याला कळायला लागतं की नक्की काय आहे. समजलं का. तर शक्यतो होता होईल तर अशा प्रमाणे कॉलम करा आणि मग तुम्हाला मी सांगेलच कसं लिहायचंय ते, ठीक आहे. समजले पहिले इन्स्ट्रक्शन, ओके. आता नेक्स्ट इन्स्ट्रक्शन आहे मूव ए कॉमा #NN. NN यांचा अर्थ असा आहे की 2 बाईट 1 बाईट इन्स्ट्रक्शन. कारण आपण 8 बिट डाटा घेतो ना. N म्हणजे एक 4 बिट आणि दुसरा N म्हणजे काय, अनदर 4 बिट. असे टोटल किती बिट झाले तुमचे, 8 बिट झाले. हॅशचा अर्थ काय होतो, अजून एक राहिलं सांगायचं, त्याच्यामध्ये ऍड्रेसिंग मोड पण विचारतात. ऍड्रेसिंग मोड कसा ठरवणार तुम्ही. आता इन्स्ट्रक्शन काय तुमची मूव ए कॉमा R0 आहे, तर दोन्ही काय तुमचे रेजिस्टर आहे. ऑपरंट काय आहे, डेस्टिनेशन आणि सोर्स दोन्ही पण काय तुमचे रेजिस्टर आहे. म्हणजे ऍड्रेसिंग मोड काय झाला, हा रेजिस्टर. काल आपण घेतले, आठवतंय का, रेजिस्टर ऍड्रेसिंग मोड, ठीक आहे.
नेक्स्ट इन्स्ट्रक्शन आहे तुमची मूव हॅश डबल एन म्हणजे नंबर ऑफ बाईट्स. ठीक आहे. मग आता बिफोर एक्झिक्युशन समजा मी असं आता इथं R0 नाही येणार, इथं समजा मी डाटा घेतला AB घेतला AB. ठीक आहे. आणि इथं बिफोर एक्झिक्युशन आफ्टर एक्झिक्युशन डाटा काय होणार, इथं येणार AB आणि इथं तुमचा AB. आता मला सांगा हा जो ह्याचं ऑपरेशन कसं होणार, हा डायरेक्ट डाटा कशामध्ये लोड होणार, ए मध्ये. म्हणजे ऑपरेशन काय येईल इथं, हॅश डबल एन इज इन ए. आता हॅश डबल एन याचा अर्थ काय झाला, डायरेक्ट डाटा तुम्हाला दिलेला आहे. इथं तुम्हाला ऍड्रेस माहिती आहे का, नाही. तुम्हाला रेजिस्टर दिले का, नाही. मग मला सांगा इथं ऍड्रेसिंग मोड कोणता येईल, इमिजिएट ऍड्रेसिंग मोड. इमिजिएट केव्हा असतो, डायरेक्ट तुम्हाला जेव्हा डाटा दिलेला असतो त्याला म्हणायचं इमिजिएट ऍड्रेसिंग मोड. आणि नंबर ऑफ बाईट्स किती येतील, नंबर ऑफ बाईट्स बघा, पहिल्यांदा अपकोड फेचिंग तर कंपल्सरी आहे, म्हणजे 1 बाईट अपकोड फेचिंगला गेलं. आता हा डाटा तुमचा व्हेरिएबल आहे की नाही, हॅश एन म्हणजे काय, एखादा मुलगा असं पण देईल मूव ए कॉमा हॅश 90H असं दिलेलं आहे. तर 90H साठी तो वेगळं लोकेशन घेणार की नाही, आणि अपकोड साठी एक लोकेशन. म्हणजे इन्स्ट्रक्शन किती बाईट झाली तुमची, 2 बाईट. समजला. तर हा डाटा तुम्ही काही घेऊ शकता, तुमच्या मनावर आहे, जो घ्यायचा तो घेऊ शकता. तसं मी हॅश AB घेतला तर AB सुद्धा काय झाला, डाटा झाला, कारण हेक्स नंबर आपण इथं वापरतो. तर हा AB डाटा कुठे लोड होणार, ए मध्ये. मग आता ह्याच्यामध्ये ऑपरेशन कसं झालं, हॅश डबल एन इज इन ए हे झालं ऑपरेशन. नंबर ऑफ बाईट्स किती झाल्या, 2 बाईट. ऍड्रेसिंग मोड कोणता झाला, इमिजिएट ऍड्रेसिंग मोड. आणि एक्झाम्पल तुम्ही काही लिहू शकता, बिफोर एक्झिक्युशन काय स्टेटस होतं, आफ्टर एक्झिक्युशन काय स्टेटस झालं. समजलं का, ओके. नेक्स्ट इन्स्ट्रक्शन आहे मूव ए कॉमा ऍड्रेस. तर इथं चेंज काय झाला, फक्त इथं आपण टाकला आता ऍड्रेस. तर याचं मिनिंग काय आहे, तर समजा मी ऍड्रेस घेतला इथं 50H ऍड्रेस घेतला, नीट लक्ष द्या बरं का. तर इथं 50H ऍड्रेस घेतल्यामुळे आता इथं बघा बिफोर एक्झिक्युशन 50H मध्ये समजा डाटा आहे तुमचा 49 असा डाटा आहे, हा असा डाटा दिले 49. आणि आफ्टर एक्झिक्युशन काय झाला, 49 कुठं आला, ए मध्ये. आणि 50H मध्ये डाटा काय झाला तुमचा, ऍज इट इज राहिला. आता चेंज लक्षात आला का, ऍड्रेस वरचा डाटा कुठं लोड होणार आहे, ए मध्ये लोड होणार आहे. ठीक आहे. आता ऍड्रेस काय दिला आपल्याला, 50H. बिफोर एक्झिक्युशन 50H वर डाटा किती आहे, 49. आफ्टर एक्झिक्युशन तो कुठं लोड झाला, ए मध्ये. मला सांगा ऍड्रेसिंग मोड काय असेल आता याचा, डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड. कारण ऍड्रेस वरचा डाटा कुठं जातोय, ए मध्ये. नंबर ऑफ बाईट किती येतील, 2 बाईट. का, तर एक अपकोड फेचिंग साठी आणि 50H हा ऍड्रेस लोड करण्यासाठी 1 बाईट. असे इन्स्ट्रक्शन किती झाले तुमची, 2 बाईट. ऑपरेशन काय येणार, ऍड्रेस वरचा डाटा कुठं लोड होणार आहे, ए मध्ये. डिस्क्रिप्शन काय लिहू शकता तुम्ही, कंटेंट ऑफ ऍड्रेस रजिस्टर, कंटेंट ऑफ ऍड्रेस गिवन ऍड्रेस इज लोडेड इन ए. कळलं का. आणि हा जो एक्झाम्पल आहे तुम्ही काहीही लिहू शकता, 49 च्या ऐवजी तुम्हाला जो डाटा आठवेल तो तुम्ही लिहू शकता. समजलं का, ओके. नेक्स्ट इन्स्ट्रक्शन आहे मूव @a, rn. हा @rate आहे, W नाहीये. W कसा असेल, RI म्हणजे काय, RI ने पॉइंट आउट केलेला ऍड्रेस वरचे कंटेंट. RI ने पॉइंट आउट केलेला ऍड्रेस म्हणजे काय, समजा मी अशी इन्स्ट्रक्शन घेतली मूव A, @R0 असं दिलेलं आहे. याचा अर्थ काय झाला, R0 ने पॉइंट आउट केलेला ऍड्रेस वरचे कंटेंट. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं तुम्हाला 50H हा काय झाला ऍड्रेस दिलेला आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला तो कोणाला विचारायला जायचं आधी, R0 ला. मग R0 ने पॉइंट आउट केलेला ऍड्रेस, R0 ने पॉइंट आउट केलेला ऍड्रेस कोणता आहे, 50H. त्याचा डाटा काय आहे तुमचा, 49 आहे. तो कुठं लोड झाला, ए मध्ये. बिफोर एक्झिक्युशन काय येणार, R0 ने पॉइंट आउट केलेला ऍड्रेस आहे, तुम्ही इथं दाखवा 50H.
58 चा कुठे गेला, 58 चा डाटा काय तुमचा 49 आणि आफ्टर एक्झिक्युशन तो कुठे लोड झाला ए मध्ये. म्हणजे इथं ऍड्रेस काय झाला तुमचा इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड. मग आता मला सांगा ह्याच्यामध्ये नंबर ऑफ बाइट्स किती असतील? 3 असेल तर का आणि 2 असेल तर का? तुम्ही तुमचं लॉजिक बरोबर आहे पण ते चुकीचं आहे. याच्यामध्ये असं आहे चुकीचं कारण इथं आपल्याला @R0 म्हटलंय. इथं ना तुम्हाला ऍड्रेस माहिती आहे ना डाटा माहिती आहे. बरोबर आहे का? माहिती का? आता हे नंतर कळतं ना आपल्याला की ऍड्रेस काय आहे डाटा काय आहे. कधी कळतं तेव्हा तुम्ही R0 ला विचारायला जाताल तेव्हा. तोपर्यंत तुम्ही अननोन आहे ना ऍड्रेस माहिती ना डेटा माहिती. म्हणून हाय इन्स्ट्रक्शन झाली 1 बाईट इन्स्ट्रक्शन. हे डोक्यात ठेवा काय 1 बाईट. कारण का याच्यामध्ये अपकोड फेचिंग केलं की तो काय करणार डायरेक्ट जो काय तुम्ही रिस्पेक्टिव्ह नंबर दिले रिस्पेक्टिव्ह ऍड्रेस दिला असेल. समजा मी असं दिलं फॉर एक्झाम्पल R0 च्या ऐवजी DPTR दिलं तर याचा अर्थ काय झाला DPTR ने पॉइंट आउट केलेल्या ऍड्रेस वरचे कंटेंट कुठे जाणार ए मध्ये. पण तुम्ही DPTR ने पॉइंट आउट केलेला ऍड्रेस तुम्हाला 8 बीट आहे का 16 बीट आहे माहिती आहे का? नाही. त्याच्यावरचा डाटा माहिती आहे का 8 बीट आहे का 16 बीट आहे? नाही. अननोन आहे सगळं. म्हणून आपण ही इन्स्ट्रक्शन बाय डिफॉल्ट काय कन्सिडर करतो 1 बाईट. म्हणजे ऍड्रेस त्याला इन्स्ट्रक्शन मिळाली की तो काय करणार अपकोड फेचिंग करणार आणि ऑपरेशन परफॉर्म करणार. सो हे महत्वाचं आहे आणि मुद्दाम तुम्हाला ओरलला हा प्रश्न विचारतात @RI सांगा इन्स्ट्रक्शन किती बाईट. मग लगेच तुम्ही जसं मला आता सांगितलं 2 बाईट 3 बाईट तसं पटकन सांगून टाकता तर त्यात तुमची चूक नाहीये. पण ही इन्स्ट्रक्शन ऑलवेज काय असते 1 बाईट इन्स्ट्रक्शन. आणि याचं ऑपरेशन मी आता सांगितलंय बिफोर एक्झिक्युशन आफ्टर एक्झिक्युशन काय होतं ते. ओके. नंतरची इन्स्ट्रक्शन आहे बघा. ह्या जसं आपण इथं काय केलंय तुमच्या लक्षात आलं काय 4 इन्स्ट्रक्शन मध्ये प्रत्येक डाटा कुठे लोड केलाय याच्यामध्ये बघ सगळा डाटा कुठे लोड केला ए मध्ये. इथं सगळ्या इन्स्ट्रक्शन उलट्या आहेत. कळलं का? म्हणजे ऑपरेशन फक्त काय होणार ए चा डाटा ऍड्रेस वर जाणार. म्हणजे बिफोर एक्झिक्युशन ए मध्ये इथं ए मध्ये डाटा काय असेल समजा 49 असेल. आफ्टर एक्झिक्युशन काय होणार डाटा कुठं लोड होणार तुमचा म्हणजे उलटे ऑपरेशन झाले. येते का लक्षात? सेम इन्स्ट्रक्शन आहे बघा. इथं आपण सगळा डाटा कुठे लोड केला ए मध्ये. इथं मात्र A to RN A to ऍड्रेस A to @RI आणि डायरेक्ट डाटा कुठे गेला RN मध्ये. मला सांगा ही इन्स्ट्रक्शन किती बाईट असेल 1 बाईट. ऍड्रेसिंग मोड काय येईल इनडायरेक्ट. इथं ऍड्रेसिंग मोड काय येईल रेजिस्टर. बरोबर. नंबर ऑफ बाईट्स किती येणार 1 बाईट. इथे काय होणार ए चा डाटा कुठे जाणार ऍड्रेसवर. नंबर ऑफ बाईट्स किती येणार 2 किंवा 3. 2 का तर जर ऍड्रेस तुमचा 8 बीट असेल तर 2 बाईट. ऍड्रेस 16 बीट असेल तर किती होणार 3 बाईट. कळलं? ऍड्रेसिंग मोड कोणता येणार डायरेक्ट. काय होणार ऍड्रेसिंग मोड इनडायरेक्ट आणि नंबर ऑफ बाईट्स 1 बाईट. बरोबर. आणि ऑपरेशन काय होणार ए चा डाटा RI ने पॉइंट आउट केलेल्या ऍड्रेस वर लोड होणार उलट ऑपरेशन. ठीक आहे. इथे काय होणार #NN म्हणजे इमिजिएट डाटा लोडेड इन RN. मला सांगा इन्स्ट्रक्शन किती बाईट असेल 2 or 3 बाईट. कारण जर डाटा तुमचा 8 बीट असेल तर 2 बाईट आणि डाटा तुमचा 16 बीट असेल तर 3 बाईट. ऍड्रेसिंग मोड इमिजिएट हॅश आला इमिजिएट ऍड्रेस आलं इनडायरेक्ट ऍड्रेस आला डायरेक्ट आणि दोन्ही जर रेजिस्टर असतील तर रेजिस्टर ऍड्रेसिंग मोड. समजलं? ओके. आता इथं सांगा ऍड्रेस वरचा डाटा कुठे लोड होणार RN मध्ये. नंबर ऑफ बाईट्स 2 किंवा 3 आणि ऍड्रेसिंग मोड रेजिस्टर किंवा ऑर म्हणून तुम्ही डायरेक्ट पण म्हणू शकता. तर इथं डायरेक्ट ऍड्रेस पण दिलाय आणि RN पण दिलाय. इथं बोला इमिजिएट डाटा कुठे जाणार ऍड्रेस वर जाणार. नंबर ऑफ बाईट्स 3 बाईट. तर ऍड्रेसचा 1 बाईट आणि हॅश डाटाचा 1 बाईट आणि अपकोडचा 1 बाईट असे 3 बाईट. कळलं?
पुढं RN चा डाटा कुठं गेला? ऍड्रेसवर. नंबर ऑफ बाईट्स 2 बाईट्स, 2 or 3 बाईट. ऍड्रेसिंग मोड रजिस्टर और डायरेक्ट ऍड्रेस. पुढं RI पॉइंट आउट केलेल्या ऍड्रेसवरचे कंटेंट कुठं जाणार? दिलेल्या ऍड्रेसवर. ऍड्रेसिंग मोड रजिस्टर डायरेक्ट, इनडायरेक्ट किंवा डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड. नंबर ऑफ बाईट्स आता इथे 2 बाईट, कारण इथे ऍड्रेस जरी आला तरी ऍड्रेस दिलाय ना आपल्याला, म्हणजे ऍड्रेस साठी 1 बाईट आणि अपवर्ड फेचिंग साठी 1 बाईट, म्हणजे असे 2 बाईट. कळलं? बोला इथं काय होणार? आता इथं डबल येणे, 4 वेळा येणे, याचा अर्थ 16 बिट डाटा झाला. 16 बिट डाटा कुठे गेला? DPTR मध्ये. ऍड्रेसिंग मोड इमिजिएट ऍड्रेसिंग मोड. नंबर ऑफ बाईट्स 3, कारण 3 कारण आता 16 बिट डाटा आहे ना, लोअर बाईट साठी 1, हायर बाईट साठी 1 आणि अपवर्ड फेचिंग साठी 1. ओके. आता हे सांगा ऍड्रेस वरचा डाटा कुठे जाणार? RI ने पॉइंट आउट केलेल्या ऍड्रेस वर जाणार. नंबर ऑफ बाईट्स 2 बाईट किंवा 3 बाईट जर ऍड्रेस तुमचा 16 बिट असेल तर. आणि ऍड्रेसिंग मोड काय येईल? इनडायरेक्ट और डायरेक्ट. कळलं? इथं काय झालं? इथं काय होणार? तर डायरेक्ट इमिजिएट डाटा कुठे लोड होणार? RI ने पॉइंट आउट केलेल्या ऍड्रेस वर लोड होणार. नंबर ऑफ बाईट्स 2 बाईट, कारण तिथं तुम्हाला डाटा माहिती आहे म्हणून. आणि ऍड्रेसिंग मोड इमिजिएट ऍड्रेसिंग मोड और इनडायरेक्ट, कारण इथं तुम्हाला इनडायरेक्ट पण दिले. समजलं का? कळलं इन्स्ट्रक्शन? तर तुम्हाला तुम्ही मगाशी फ्लो सांगितला त्या पद्धतीने सगळ्या इन्स्ट्रक्शन लिहायच्या आहेत आणि ह्या शक्यतो आजच्या सगळं कव्हर करून टाका.